नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जुन्या ब्लाऊजवरून मापे घेऊन फोरटक्स ब्लाऊजची कटिंग. तर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहे. तर हा बघा, मी मापाचा ब्लाऊज घेतला आहे, त्याला सुईसा करून आता मापे घेऊयात आपण. तर या मोंड्याकडून त्या मोंड्याकडे मोजून घ्यायचं आहे आपल्याला. छातीचा भाग किती आहे बघायचा आहे. तर छातीचा भाग येत आहे 20 इंच. त्याचा दुसरा भाग केला तर 10 इंच येतो बघा, म्हणजे चौथा भाग 10. आता पुढचा गळा बघूयात आपण किती आहे ते, आणि मग नंतर शोल्डर बघूयात. तर शोल्डर आहे 10 इंच. त्याचं अर्ध करून म्हणजे असं इंचपट्टीने फोल्ड करून बघूयात किती येतं ते, आणि मग तेवढं टाकायचं आपल्याला. आणि आता लगेच आपण मोंडा बघूयात. तर मोंडा आहे 6.5 इंच. आणि आता लगेच बघा, पाठीमागून आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे. तर उंची आहे 14.5. तर हे बघा, आपण डायरेक्ट कपड्यावरती आता ही मापे टाकूयात आणि कटिंग करूयात. तर खूप सोपी पद्धत आहे. मी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी 40 साईजचा आहे हा ब्लाऊज. तर मी त्यामध्ये म्हणजे 40 साईजचा चौथा भाग 10 इंच येतो, त्यामध्ये 2 इंच प्लस करून मी डायरेक्ट 12 इंचाची घडी कटिंग करून घेणार आहे. आणि मग नंतर त्यावरती आपण मापे टाकून घेऊयात. तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मी जेव्हाही व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर बघा, पूर्ण 1 मीटर आहे हा कपडा. तर मी डायरेक्ट 12 इंचाची म्हणजे 10 इंच, 40चा चौथा भाग 10 इंच आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊन मी डायरेक्ट 12 इंचाची घडी घेऊन कटिंग करणार आहे. सगळीकडे आपल्याला बघायचं आहे 12 इंच बरोबर आलेलं आहे की नाही ते. आणि आता आपण इथं कट करून घेऊया. जो उरलेला भाग आहे त्यामध्ये आपण बाही छोटी आहे, बाहीचं कटिंग करणार आहोत. तर आता बघा, उंची आपल्याला उंचीमध्ये 14.5 आहे, तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15.5 वरती टिक करून घ्यायची आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे. मग तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण काय करूयात, बोट ठेवून फोल्ड करून घेऊयात. आणि वरती पण बरोबर आलं आहे का बघायचं आहे आपल्याला. आणि पुढच्या भागासाठी आपल्याला आणखीन 1 इंच जास्त पाहिजे कपडा. तर पाठीमागलच्यासाठी 15.5 घेतला आहे आणि पुढच्यासाठी 16.5. साडे 16 वरती इथे टिक केली आणि आता इथं कट करून घेते मी. हा खालचा भाग जो जास्त आहे 1 इंचचा, तो आपल्याला पुढच्या भागासाठी कट करायचा आहे. तर पलटून घेऊयात कपडा. तर आता इथं आपण टाकूयात शोल्डर. तर शोल्डर मी टाकलं आहे 5.5. आणि हे बघा, मी मोंडा घेतला आहे 6.5चा. इथं पण चेक करून घेऊयात, म्हणजे तिरकी रेष कमी जास्त होऊ नये म्हणून. तर हे बघा, 10 इंच चौथा भाग 40चा आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर आता पाठीमागलच्या मोंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती टिक केली आणि पुढच्या मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती टिक केली. आणि आता आपण दोन्ही आकार आखून घेऊयात. तर बघा, मी गळा रुंदी घेतली आहे 2.5 इंच.
आणि पुढचा गळा घेतला आहे 7 इंच. तर आता खालून आपल्याला घ्यायचं आहे 3.5 इंचावरती टिक करायची आहे क्रॉस पट्टीसाठी. आणि इथे 3 आणि इथे 3 आकार देऊन घेऊयात क्रॉस पट्टीचा. आणि इथून 4.5 वरती टिक केली आणि उभा टक्स जो 2.5 इंचाचा घेतला, इथे अर्धा आणि इथे अर्धा जो मधला टक्स आहे, आणि त्यापासून 1.5 इंचावरती टिक करून हुक पट्टीचा टक्स आणि हे बघा फिटिंगच्या जागेचा टक्स. ह्या चारीमध्ये 1.5 इंचाचा फरक असावा, अंतर असावा. चारी टक्समध्ये 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा, ठेवायचा. आणि आता आपण इथं कट करून घेऊयात हे सगळे. तर अगोदर पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊयात. आणि मग नंतर पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊयात 1/2 इंचानी. आणि इथं थोडंसं कट करून घेऊयात. आणि आता हे सगळं साईडला ठेवून थोडंसं साईडला ठेवायचं आहे. वरचं आपल्याला शोल्डर नाही कट करायचं, तसंच ठेवायचं आहे आपल्याला. आणि मग नंतर पाठीमागचा जो गळा आहे तो आपण अशा पद्धतीने मोजून घेऊयात. डायरेक्ट मापाचा ब्लाऊजच मधोमध पाठीमागून फोल्ड करायचा आणि गळाचा खालती 1/2 इंच सोडायचं शिलाईला. आणि मग नंतर वरून टिक करून गळ्याचा आकार देऊन घेऊयात. तर इथं पण आपण थोडंसं छोटंसं कट करून घेऊयात. तर आता हे झालं आहे कटिंग. तर आता आपल्याला डबल क्रॉस पट्टी आणि बाही कटिंग करायची आहे. तर आता बाही बघूयात. तर आपण बाहीची उंची बघितली नाही आहे मापावरून. आता ब्लाऊजच्या मापावरून घेऊयात बाही उंची आणि दंडघेर. तर ही साध्या पिसावरती आपण करायचं आहे, अस्तरचं नाही आहे ब्लाऊज. तर हे बघा 7 इंच आहे आणि दंडघेर आहे 7. त्यात आपण 1 इंच फोल्ड करायचं आहे आपल्याला समोरून. आणि मग नंतर आपण माप टाकून घेऊयात. तर फक्त आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच हवा आहे. तर 1/2 इंचच घेणार आहे मी फक्त, जास्त बघा 7.5 वरती टिक केली. फक्त आपल्याला शिलाई मार्जिनसाठीच हवा आहे. वरती मुंड्यापाशी म्हणजे शोल्डरपाशी आणि खाली आपण तर 1 इंच दुमडलेला आहे. आणि त्याला काट आहे म्हणून समोरून थोडंसं पण म्हणजे फोल्ड करायची गरज नाही. तर आता दंडघेर घेतला आहे 7.5 आहे. आणि मग 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर आपल्याला इथं बाहीला जोड द्यावा लागेल, कमी पडत आहे कपडा आपला. तर तिथे जोड देऊयात आपण. आधी थोडासा आकार कट करून घेऊयात आणि मग नंतर उरलेल्या कपड्यामध्ये जोड देऊन घेऊयात. इथे आपण कट करून घेऊयात थोडंसं, म्हणजे आपल्याला जिथे आपल्याला 1 इंचाची फोल्ड करून करायचे आहे समोरून भाग, तो ओळखायला येईल. इथे पण मधोमध
कट करून घेऊयात. आणि आता इथं सगळे बरोबर करून इथं ठेवून आपल्याला जितकी बाही कमी पडते तितकी आपण कट करून घेऊयात. आता पुढच्या मोंड्याचा आकार देऊयात. नंतर शिवल्यानंतर बाही तर आता डबल क्रॉसपट्टी हवी आहे आपल्याला, आतमधून एक आणि वरती एक लावायला. तर ह्या कपड्यावरती ठेवून डबल क्रॉसपट्टी काढून घेऊयात. तर ब्लाऊजची पूर्ण कटिंग झाली आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शिवणकामाबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये.